विद्यार्थिनींनो, आज आपण या ठिकाणी शब्द वापरून त्यापासून वाक्य तयार करणार आहोत आणि ते वाक्य आपण काय करणार आहोत, वाचणार आहोत, हो की नाही? हो. हां, तर मग बघा, सर्वप्रथम कोण तयार करते वाक्य? रेणुका. हां, बघ, तयार कर वाक्य. काय वाक्य तयार केले तू? आई पूजा कर. हां, आई पूजा कर. कोणतं वाक्य? आई पूजा कर. हां, छान. टाळ्या वाजवा सर्वांनी. हां, आता कोण तयार करते? हां, अर्पिता, तू घे आता. हां, तयार करा वाक्य. हां, कोणतं वाक्य तयार केले तू? प्रणव चप्पल घाल. प्रणव चप्पल घाल. कोणतं वाक्य? प्रणव चप्पल घाल. हां, दिसते का सर्वांना? ते दाखव वाक्य काय तयार झाले. प्रणव चप्पल घाल. हां, छान. टाळ्या वाजवा सर्वांनी. आता कोण तयार करते वाक्य? हां, सुप्रिया, कर वाक्य तयार. बघा काय वाक्य तयार होते बघा. गोल फिरवून काय करायचे? ते शब्द वापरून त्यापासून वाक्य तयार करायचे आहेत. हां, कोणतं वाक्य तयार झाले? वंदना गोष्ट वाचते. हां, कोणतं वाक्य तयार झाले बघा. वंदना गोष्ट वाचते. हां, छान. सर्वांनी म्हणा एकदा वाक्य काय तयार झाले. दाखव बरं तिला. सर्वांना दाखव. गोष्ट वाचते. दिसते का सर्वांना? हो. हां, चला आता कोण तयार करते वाक्य? हां, निदा कोणतं वाक्य तयार करणार आहे तू आता? श्रुती पुस्तके मोज. कोणतं वाक्य तयार झालं? श्रुती पुस्तके मोज. बघ, सर्वांना दाखवते. दिसते का? हातात दे. हां, तिच्या हातात दे. दाखव तिला. दिसते का? बघ काय तयार केले तिनं वाक्य. श्रुती पुस्तके मोज. मोज आहे का नाही? बरोबर. त्याच्यामध्ये श्रुती पुस्तके मोज, आहे की नाही? हां, अशा प्रकारे आपण काय करू शकतो? या शब्द वापरून शब्दांपासून आपण काय तयार करू शकतो? वाक्य तयार करू शकतो आणि त्याच्यामुळे आपण काय करू शकतो? असे वाक्य तयार करून आपण वाचायला शिकू शकतो की नाही? हां, मग असे शब्दांची काय करायची? त्या ठिकाणी जे शब्द आहेत ते शब्द एकत्र घ्यायचे आणि त्याच्यापासून शब्द जोडून त्या शब्दापासून वाक्य तयार करायची. त्यामुळे आपले वाचन सुधारते, हो की नाही? हां, छान वाटलं की नाही हा वाचन तुम्हाला?